हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रज्ञा सियल। हा जो व्ह्यू आहे हा सकाळचा व्ह्यू आहे जो की आमच्या गॅलरीमधून दिसते। आज मी सकाळी 5:30लाच उठली, त्यामुळे माझी सगळीच कामं आवरली होती। कपडे वगैरे मी सगळेच सकाळीच मॉर्निंगला धुवून घेतले, कारण आज माझ्या संबोधीचा ॲन्युअल फंक्शन होता। त्यामुळे मी सगळी घराची आधी क्लिनिंगच करून घेतली। हॉल आणि किचन तर मी रात्रीच क्लीन करून घेते, फक्त हॉल तेवढा मला क्लीन करायचा होता। लगेच मग मी क्लीन करून घेतला। माझी सगळीच कामं ऑलमोस्ट आवरलेली होती। माझी आंघोळ वगैरे झाली होती, त्यामुळे मी जरा गॅलरीमध्ये थोडा वेळ म्हणजे जरा मी गॅलरीमध्ये ना जास्तच वेळ माझा घालवते, कारण मला इथे ना खूप रिलॅक्स फील होते। आणि ह्या धुतलेल्या कपड्यांना बघून ना मला इतका आनंद होतो ना, ते नाही सांगू शकत नाही। कारण हे धुतलेले कपडे बघून ना, कारण ऑलमोस्ट मी माझे कपडे हातानेच धुते, त्यामुळे मला खूप याचा जास्तच आनंद होतो। आणि परत मग मी ब्रेकफास्ट करायला आले होते, त्यामुळे मला गॅस प्लॅटफॉर्मवरती ना जरा जे आपण साबण वगैरे यूज करतो ना त्याचे जरा पार्टिकल होते, म्हणून मी परत तो गॅस आणि प्लॅटफॉर्म पुसून घेतला, क्लीन करून घेतला। आणि परत मग मला ब्रेकफास्ट बनवायचा होता, त्यामुळे मग मी ब्रेकफास्ट बनवायला घेतला। आज ना मला ब्रेकफास्टमध्ये ना पोहेच बनवायचे होते, कारण लवकर होतात आणि कारण आज खूप हॅक्टिक होतं जरा, म्हणून मी म्हटलं पटकन जे काही होते ते करून घ्यायचं। आणि भूक पण तेवढी लागली होती, कारण मी आज 5:30लाच उठलेली, म्हणून मी लवकर संबोधीसाठी आणि माझ्यासाठी पोहे बनवले। आणि मी पोह्यामध्ये ऑलमोस्ट टोमॅटो यूज करते नेहमीच, कारण ते हेल्दी पण असतं आणि माझ्या संबोधीला पण खूप आवडते, म्हणून मी टोमॅटो आणि ऑलमोस्ट अनियन खूप जास्त प्रमाणात यूज करते। असं म्हणतात की कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, आणि स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी ना स्वतः आपल्याला उन्हामध्ये उभं राहावं लागतं। इथे ना माझे पोहे बनवून झालेले, म्हणून मी आणि संबोधीला घेऊन गेले आणि ती पण एन्जॉय करत होती। मम्मा खूप भूक लागली होती, कारण ती पण रात्री जेवली नव्हती, तशीच झोपलेली, म्हणून म्हटले मम्मा मला खूप भूक लागलेली, लवकर काहीतरी दे। आणि म्हणून मी आणि ती आता पोहे एन्जॉय करते। आणि परत ना मला कणिक मळायचं होतं, म्हणून मी स्वयंपाकाची तयारी करायची होती, म्हणून मी माझं बॅक टू रुटीन आली आणि कणिक मळायला घेतले। आणि हा जो व्हिडिओ बघताय ना तुम्ही, तो माझी संबोधी शूट करत होते, माझ्याशी गप्पा पण मारत होते आणि व्हिडिओ पण शूट करत होते। तर माझी कणिक वगैरे मळून झाले, तर मी म्हटलं आता जरा बेडरूमची क्लिनिंग करून घ्यायची होती, कारण मी सकाळपासून बेडरूम आवरलेलंच नव्हतं माझं, कारण संबोधी झोपली होती, त्यामुळे मी काही बेडरूम आवरलेलं नाही। म्हणून कणिक तोपर्यंत तिला रेस्ट करू देते आणि परत मग मी माझी बेडरूमची तोपर्यंत क्लिनिंग करून घेते, कारण कामाची ॲडजस्टमेंट आपल्याला करावीच लागते। त्यामुळे मी माझं बेडरूम क्लीन करायला आले होते। संबोधीने ते खूप सारा पसारा करून ठेवलं होतं, कारण सकाळपासून ती बेडवरतीच खेळत होती।
मला ना माझी ही कामं ना लवकर आवरायची होती, कारण आज तिचा ॲन्युअल प्रोग्राम असल्यामुळे ना मला ना तिला दोन तास तरी रेस्ट करून झोपू घालायचं होतं तिला. कारण कसं ना मग मुलांना सायंकाळच्या वेळेला ना झोप कंप्लीट झाली नाही ना तर चिडचिड करतात, त्यामुळे ना मला तिला झोपू घालायचं होतं. माझं क्लिनिंग वगैरे करून झालं तर विचार करत होते की तिला नेलपेंट वगैरे आताच लावून द्यायची, म्हणून मी तिला ना नेलपेंट लावून दिली इथे. मला ना असं ना तिचं मेकअप वगैरे करायला ना खूप जास्त आवडते, आणि तिला पण. कारण माहिती आहे का, तिला मेकअप करायला बसवलं ना ती पण शांत बसते आणि जे म्हटलं ते करू देते. आणि मी ना तिच्या छोट्या छोट्या फिंगरवरती ना अशी नेल पेंट लावत होती ना, तर खूप जास्त मला ना एन्जॉय करायला मिळतं. कारण हा क्षण ना माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचा आहे, प्रत्येक आईसाठीच असते ॲक्च्युली. तिला नेलपेंट वगैरे लावून दिलं, म्हटलं तिला एन्जॉय करत होते. आणि मग मी परत माझ्या स्वयंपाकासाठी आले. माझं बॅक टू रुटीन. चपात्या करून घेतल्यात मी. आधी चपात्या करायच्या होत्या, कारण भाजीचा एक विचार असतो, प्रत्येकालाच असतो. आणि मी तसं कॉल करून संबोधीच्या पप्पाला सांगितलेलंच होतं, तर ते पण त्याच वेळेस आले. कारण संबोधीचं ॲन्युअल फंक्शन असल्यामुळे त्यांनी पण 2 दिवसाची सुट्टी काढलेली होती, म्हणून ते पण 2-3 दिवसासाठी आले होते. आणि मी त्यांच्याशीच गप्पा मारत होते, चपाती करत होते आणि त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्यानंतर ना हा जो व्हिडिओ बघते ना ही जी क्लिप आहे ना ती ह्यांनीच शूट केली. मला म्हटलं की तू चपात्या खूप छान करते, तर आता ही क्लिप मीच शूट करते तुझी. म्हटलं ओके चालेल, बघा म्हटलं व्हायरल तरी झाली पाहिजे, आता तुम्ही शूट करताय तर. माझी ना आता सगळी कामं वगैरे आवरलेली होती. 2 तास आराम पण करून झालेला होता आमचा. आणि त्यानंतर मी संबोधीला उठवलं, आणि ॲक्च्युली 4:30 तरी वाजले असतील. मी तिला उठवलं आणि तिचं फेसवॉश वगैरे करून दिलं. आणि मग तिचा मेकअप वगैरे करायचा होता, आणि मग तिचा मेकअप वगैरे मी करायला घेतला. ॲक्च्युली काय होतं ना, मला ना जास्त मेकअप वगैरे तिचं करायचं नव्हता, म्हणजे फाउंडेशन वगैरे तिला लावायचं नव्हतं. सिम्पल असा मेकअप करायचा होता, कारण फाउंडेशन वगैरे लहान मुलांच्या स्किनसाठी ना जरा हार्मफुलच असते, कारण त्यांची स्किन ना खूप माइल्ड असते. त्यामुळे मी तिला ना थोडंसं लोशन वगैरे लावून दिलं, आणि परत त्याच्यावरती थोडंसं जे तिचं रेग्युलर पावडर असते ती लावून दिलं, आणि मग तिला कपडे वगैरे वेअर करून दिले.
तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.